स्मार्ट अहमदनगर न्यूज। मागील संपात राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता 6 महिने उलटून देखील केलेली नसल्याने सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे। गुरुवारी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपला प्रारंभ झाला असून या पार्श्वभूमीवर सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। जोरदार निदर्शन करून सरकारी निमसरकारी व कंत्राटी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। एकच मिशन जुनी पेन्शन कर्मचारी एकजुटीचा विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला। मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचारी शिक्षकांनी जुनी पेन्शन व इतर 17 मागण्याबाबत बेमुदत संप पुकारले होते। हे संप स्थगित करताना मुख्यमंत्री राज्य सरकारच्या वतीने संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा करून लेखी आश्वासन दिले होते। शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा म्हणून मागील संप स्थगित करण्यात आले होते। मात्र राज्य सरकार आश्वासनाची पूर्तता करेल अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही सदर मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। हा रोष व्यक्त करण्यासाठी पुन्हा राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। तर या संपाची सरकारने दखल न घेतल्यास दिवसेंदिवस हा संप तीव्र केला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर। स्मार्ट अहमदनगर न्यूज।